लक्ष्मी प्रभाकर पेट्रोल पंपचे मालक सन्मानित ताटे पाटील मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। नाश्ता आणि फराळासाठी त्यांच्याही माध्यमातून आमच्या या नाश्त्यामध्ये त्यांचं खूप मोठा आम्हाला एकही त्या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम आमच्या पालखी प्रभाकर पेट्रोल पंपाचे मालक ताटे पाटील यांचं मी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। गरबा लावा। डॉक्टर रवी कोटलवार, शंकर कोटगिरे आणि आम्ही सर्वजण त्या सर्वांनी नायगाव नरसी हे पायी दिंडी काढण्याचा एक संकल्प ठेवलेला आहे। हा संकल्प चिरकालसाठी असंच भविष्यासाठी हे ठेवतील आणि या पायी दिंडी करणाऱ्या सर्व भाविक भक्तांना परमेश्वरी आणि या परिसरातील भक्तांना परमेश्वर त्यांचं चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद रूपी दर्शन द्यावं आणि त्यांना सुखी आणि समृद्धी जीवनात आशीर्वाद द्यावा हीच भगवंताच्या चरणी मी विनंती करतो। भगवान बालाजी मंदिर नरसी आज 29वा वार्षिक महोत्सव आहे। नवरात्राच्या निमित्तानं दरवर्षी नरसीतल्या नरसीत पालखी निघायची, परंतु यावर्षी मेडेवार परिवार व हनुमंतराव पाटील चव्हाण सर्व या संचालक मंडळाने असा निर्णय घेतला की यावेळेस 9 दिवस पूर्ण 10 दिवस नायगाव येथून हा पालखी सोहळा नरसी येथे जाणार आहे। एक भक्तिमय वातावरण या दोन्ही परिसरामध्ये नायगाव नरसी परिसरामध्ये किंबहुना तालुक्यामध्ये एक भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आज हजारोची संख्या असेल, पुढच्या काळामध्ये लाखोंची संख्या या मिरवणुकीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभाग होईल असा विश्वास वाटतो। त्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जे आपल्या सर्व राष्ट्रावर सर्व महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे, ईश्वरचरणी मी देवाला प्रार्थना करतो की आमच्या शेतकऱ्यावर आलेलं संकट हे दूर करावं अशा पद्धतीची भगवान बालाजीच्या चरणी मी प्रार्थना करतो। या ठिकाणी सर्व नागरिकांना, सर्व शेतकरी बांधवांना, सर्व व्यापारी बांधवांना मी विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।